हे गाईज, तर वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. एक दिवसाच्या गॅप नंतर आपण पुन्हा एकदा आपलं ब्लॉगिंग कंटिन्यू करतोय. ब्लॉगिंग म्हणण्यापेक्षा व्हिडिओ आपला कंटिन्यू करतोय, कारण की थोडंसं काम होतं आपल्या शेती रिलेटेड. त्याचा व्हिडिओ मला शूट करायला जमला नाही, पण नक्कीच येते 1-2 दिवसांमध्ये तो व्हिडिओ मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाऊन शूट करण्याचा प्रयत्न करेल. पण माझी खूप इच्छा होती काल, पण दुसऱ्या कामाला वेळ झाल्यामुळे थोडासा व्हिडिओ शूट करू शकलो नाही मी. आणि इथं बघू शकताय पाणी कुठून आलं आपल्या हे शेतामध्ये. एवढं आय थिंक आंब्याला सोडलेलं दिसतंय हे. बरोबर आहे गाईज, आंब्याला सोडलं होतं आणि पाझरून आलंय खाली. बरोबर आहे, थोडंसं बघू शकता हे तर कसं झालेलं आहे. कारण की आता आंब्याला मोहर चांगल्या पद्धतीने येतोय, त्याच्यामुळे त्याला पाण्याची गरज असते. जेवढं पाणी चांगलं दिलं आपण तेवढं त्याची साईज ते मेंटेन होते. आणि बाकी काय आपण त्याला केमिकल्स वापरत नाही, फक्त स्लरी आणि शेणखत. आणि एका वेळेस फक्त माझ्या होती मळी घातली होती कारखान्याची, कारण की बागेला घालायला चालू होती, पण ते एकच वर्ष, त्याच्यानंतर नाही कधी घातलेली. तर घेऊ आढावा थोडासा. आलोच तर आता 1 दिवसानंतर, पण इथं आल्यानंतर जो पीस आहे ना तो कुठेच नाही, कुठेच. स्ट्रगलिंग फेज आपला गाईज खूप भारी असतो, त्याला एन्जॉय करायचं. खरंच त्याला एन्जॉय केलं आणि त्या झिरोपासून जे आपण स्टार्ट करतो त्यातच खरी मज्जा आहे. कारण की जर तुम्हाला आयतं सगळं भेटलं आणि तुम्ही त्यात हे करायला लागला तर तो फील राहत नाही, कारण की काही जाणीवच नसते कोणत्या गोष्टीची. त्याच्यामुळं झिरोतनं जेवढं आपण जाईल ना, जेवढं स्टेप बाय स्टेप जाईल तेवढं खरंच सक्सेस मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये वेगळाच फील असतो. तर तेच आपण थोडं स्टेप बाय स्टेप जातो आणि नक्कीच येत्या काही वर्षात आपण आपलं त्या फेजला जाणार आहे. त्याच्यामुळं चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा आपल्या कांद्यावरती स्प्रे घ्यायला चालू आहे, कारण की जे वातावरण खराब होतं मधून अधून आबाळ येते, पावसाळी वातावरण, त्याच्यामुळे जे रोगराईचं प्रमाण येतं ते वाढतं. ते वाढू नये म्हणून हे आपण स्प्रे घेतोय. बाकी कांदा तुम्हाला दिसत असेल हिरवागार आहे एकदम. पातीचा कलर बघू शकता ना, पात कोणती करपलेली आहे. का करपलेले नाही, कारण की आपण टाईमच्या टाईमला स्प्रे करतोय, त्याच्यामुळं हा कांदा निरोगी आहे. आणि बऱ्यापैकी ऑर्गॅनिक स्प्रे घेतलेला आहे आपण ह्याच्यावरती. बाकी एका दुसरं केमिकलवाले घ्यावं लागतात, त्याच्याशिवाय काही रोग आहेत ते कंट्रोलमध्ये येत नाहीत, कारण वातावरण तेवढं खराब झालेलं आहे आता. हा जो आपण ऊस लावून घेतला होता त्याला औषध फवारून सुद्धा काही इफेक्ट झालेला नाही. त्याला ससे खातायच तुम्ही इथं बघू शकताय. तर त्यासाठी सोन्या काय करतोय? वागर म्हणजे काय? सशी जाळी. हे फक्त म्हणजे टाकून ठेवायचे खाली, टाकून काट्या लावायची. हां हां. तर गाईज हे बघू शकता अशा पद्धतीची जाळी आहे. ते आपल्याला कडेली लावून घ्यायची आहे, कारण की यानं काय होईल, जर ससा साईडने येत असेल तर याच्यामध्ये अडकून जाईल, कारण की खूप नुकसान केलं आपलं. बघू शकता इथं, म्हणजे जरी आपण नंतर लावून घेतलं असलं तरी हे बघू शकताय तुम्ही, हे खाऊन टाकत आहे ऊस. आणि ह्या साईडला जास्त प्रॉब्लेम आहे. आपण बरंच औषध फवारून घेतलं ऑर्गॅनिकवालं, कारण त्याला पण इजा नाही झाली पाहिजे, तो मेला नाही पाहिजे, कारण की आधीच त्यांची संख्या खूप कमी झाली आणि आपल्याला प्राणी मारायचे नाही आहेत. आता ही जाळी लावतो आपण मारून काय ह्याला खाणार नाही का मारणार नाही, ह्याला पकडणार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सोडणार आहे, कारण की प्राणी नाही आपल्याला यायची त्यांची. तर अशा पद्धतीने आता तिथं जाळी अंतरलेली आहे आणि ही थोडीशी हाईट करायची असे आपल्याला. तर यानं काय होईल, असं ह्याच्यामध्ये अडकला जाईल आणि जो आपला ऊस आहे तो वाचवला जाईल. ही छोटासा प्रयत्न आपला. तर लेट्स सी व्हॉट हॅपन, कारण की इट्स नेसेसरी. तर आता आपण ही वागर लावून घेणार आहे आणि रात्री बघूया काय होतंय काय नाही, कारण की ससा खूप नुकसान करत आहे. तुम्ही ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये पण बघितलं, आपण रिकल्टिवेशन करून घेतलं होतं, लावून घेतली होती रोपं, जे की इथं पण तुम्हाला दिसत असेल 2 रोपं आहेत ती आहेत. तर ह्याला आपण अशा पद्धतीने उभा करणार आहे. तुम्हाला हाईट दिसत असेल, या हाईटनं ते उडी मारून नाही जाऊ शकणार, त्याच्यामुळे आपण ह्याला काठी लावून जाळी मारण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बघू आता रात्रीच्यालाच काय होतं ते कळलं आपल्याला. त्यासाठी आपल्याला वाट बघावं लागेल थोडीशी. तर कांद्यावरचा जो स्प्रे झालेला आहे, स्प्रे केलेला आहे, तो तणनाशकाचा होता. जे गवत आलेलं आहे मध्ये त्याच्यावरती आपण स्प्रे घेणार आहे. तर ते सुरुवातीला आपण कांदा भिजवून घेतला आहे, त्याच्यानंतर स्प्रे करणार आहे. याच्यानं काय होईल तर ते गवत आहे ते फास्टली जळून जाईल.
त्याच्यामुळं पहिल्यांदा आपण कांदा भिजवून घेतला आणि त्याच्यावरती तणनाशकाचा स्प्रे घेतला आणि समोर बघू शकताय आपले गुलाबबाई आहेत जे की स्प्रे केलेला आहे त्यांनी. तर गाईज आपले गुलाबबाई आहेत. काय कसलं औषध आहे? तणनाशकाचं ना? मग सुरुवातीला हे भिजवून घ्यावं लागतं काय? हां 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 हां. म्हणजे औषध कोणतं वापरलं? आता स्वाल कंपनीचं ऑक्सोफेन म्हणून तणनाशक वापरलं आहे आणि पुन्हा टॉनिक एक टाकलं. बरं बरं. तर साधारणतः किती दिवसामध्ये जळून जाईल? 4 ते 5 दिवसात. 4. ठीक आहे. तर आपल्या गुलाबबाईंना काम आहे थोडं फवारायचं राहिलेलं आहे. तर ते 4-5 दिवसामध्ये पूर्णपणे जळून जाईल. तर त्याचबरोबर आपल्याला उसावरती लक्ष ठेवायचं आहे कारण की ससा आहे तो खूप त्रास देतो आपल्याला. तर त्या त्रासापासून वाचण्यासाठी आपण आज वागर लावून घेतलेलं आहे आणि त्याच वागरमध्ये ससा अडकेल अशी आपली आशा आहेत, होप्स आहेत. तर लेट्स सी व्हॉट हॅपन इन टुडेज नाईट. कारण की तो नाईटला येतोय सगळी झोपल्यावर मोहीम फत्ते करतोय. तर आज आपण त्याचीच मोहीम फत्ते करू. म्हणजे सोडून येऊ त्याला लांब कुठेतरी मारण्यापेक्षा. काय हा ऊस खातोय सारखं हा ना. हे बघू शकता इथं लावलं आता असं. तर गाईज बघू शकता औषध संपलेलं आहे. आता फक्त लास्टची लाईन राहिलेली आहे. त्याच्यामध्ये एका ड्रममध्ये होऊन जाईल. जाता येतात 3 लाईनमध्ये ते कव्हर करतात. बघू शकता तुम्ही. तर 3 लाईन ह्याच्यामध्ये कव्हर होत आहेत. त्याच्यामुळं जाताना 3 लाईन येताना 3 लाईन आणि जे थोडं राहते त्याच्यात एक अर्धी बादली आपलं औषध शिल्लक आहे. त्याच्यामध्ये हा प्लॉट कम्प्लीट होऊन जाईल. तर हे जे तण आहे आता येत्या 4-5 दिवसामध्ये पूर्णपणे जळून जाईल. तर याच्यामुळं काय होतं खुरपण्याचा खर्च आहे तो कमी येतो. पण जास्त जर असेल तर आपल्याला ते खुरपून घ्यावंच लागतं. लेबर वगैरे तिथे लागतंच. पण आपल्याला जर फवारणीवर कंट्रोल करता आलं तर ते खर्च आपला टोटली कमी होऊन जातो. जसं की आता आपण ते करतोय बघू शकता समोर. आणि बाकी जर बघितलं तर थोडंसं जे ऊस खाल्लेलं आहे ते पुन्हा एकदा लावण्याचं काम चालू आहे आणि हेच आपल्याला टाळण्यासाठी आता आपण वागर लावलेलं आहे. तर आय होप की त्याच्यामध्ये ससा आहे तो पकडला जाईल आणि आपलं जे नुकसान होतं आहे ते टाळलं जाईल. तर उद्यासाठी वाट बघू आपण. भाई साहब हे देखो हे खूप भरलेलं आहे आता आपल्यासाठी आणि पाणी बघून जो आनंद द्विगुणित होतो आपला. ह्याला थोडंसं मोठं करायचं आहे पण आत्ताच नाही, थोड्या दिवसांनी. कारण की पाणी हे जीवन आहे आणि आजकाल पावसाचं बदललेली अनियमितता. तर काहीच झालेलं आहे. शेततळं पण बऱ्यापैकी चांगलं भरलेलं आहे आणि कांद्यावरचा स्प्रे झाला आहे. वागर लावून घेतलेले आहे आणि जे ऊसाची रोपं खराब झाली होती ते लावून घ्यायचं काम चालू आहे. आणि ते आता त्यांचा लंच ब्रेक झालेला आहे. त्याच्यानंतर ते कंटिन्यू करतील. मध्ये 1 तासाचा ब्रेक असतो त्यांना दररोज जेवण्यासाठी आणि थोडी 5-10 मिनटं रेस्टसाठी. त्याच्यानंतर जे काम आहे ते कंटिन्यू करतील. तर भेटू. तर काहीच लंच ब्रेक वगैरे झाला, सगळं झालं. जे टास्क होते ते कंप्लीट झाल्या आणि आपण घरी आलो आहे आणि एडिटिंग करत बसलो होतो. पण काय एडिटिंगचं ते सॉफ्टवेअरच व्यवस्थित चालणं लॅग देत होतं. त्याच्यामुळं काय आता म्हटलं चला आपले जे झाड आहेत त्यांना पाणी देऊन घेऊया. कारण की 1 वीक झालं होतं त्यांना पाणी दिलं नव्हतं आणि छोट्या ज्या टास्क असतात त्या करावंच लागतात. ॲक्टिव्ह ठेवायचं. जर मी आता जर एडिटिंगचं सॉफ्टवेअर चालू होत नाही म्हणून बसलो असतो तर झोपलो असतो, काहीतरी केलं असतं. तर ते आपल्याला नको आहे. जेवढं ॲक्टिव्ह राहता येईल तेवढं राहायचं आहे. रेस्ट तर काय आपण आहेच की, असं काय आपल्याला जास्त वर्कलोड नाही आहे, काही नाही. त्याच्यामुळे जेवढं ॲक्टिव्ह राहता येईल तेवढं राहायचा प्रयत्न करतोय. तर आहेत झाडं चांगली येतात त्यांना आपण वाढवायचा प्रयत्न करतोय. तर हा व्हिडिओ करूया इथंच एंड. कारण की ते सॉफ्टवेअरचं थोडासा इश्यू आहे, त्याला सॉल्व्ह करावं लागेल, त्याला वेळ द्यावा लागतोय. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थोडंसं वेगळे व्हिडिओ बघायला भेटले त्या काही दिवसामध्ये तुम्हाला. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.